देवाचं कार्य आहे. 2 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं बांधकाम केलेलं आहे. ती तुमच्या वाटतं भाऊजाईंची जागा आहे. मग असं सगळं असताना त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि तुम्ही तिथे का गेला होतात? अरुण कुलवडे यांच्या नावाने आहे. 2 गुंठे पाहिला. ती जागा नाही, ती जागा अजिबात त्यांच्या नावावरती नाहीये. जे आम्ही मोजण्या केलेल्या 2 गुंठेचा 7 कुठे? तो 7 होऊच शकत नाही. तुकडे दाखवलंय त्यांनी. झाला तो सगळे बेकायदेशीरपणे झालाय. तुकडेबंदी कायद्याचा त्यांनी त्या उल्लंघन करून तो तुकडेबंदी कायदा नव्हताच. नाही, तुकडेबंदी कायदा केव्हापासून 2 गुंठ्याचा झाला कसा? होऊच शकत नाही. 11 गुंठ्यापेक्षा कागद म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून केलंय. हाताशी धरून केलेलं आहे. कंडिशन अशी होती की जो वरचा माळा आहे, बाजूची इमारत जी बांधणार, अच्छा, तो रामसिंग कवडे यांना द्यायचा आणि 2 फ्लोर यांनी वापरायचे. या गोष्टीला साक्षीदार स्वर्गीय आमचे माजी अध्यक्ष शास्त्री नाना कवडे, राजेंद्र कवडे, राजू कवडे हे साक्षीदार त्या गोष्टीला. वरचा फ्लोर तुम्ही आजही पाहाल तो रिकामा ठेवलेला आहे. तो रामसिंग कवडे यांच्यासाठीचा आहे ठेवलेला. तिथं ते काहीतरी पूजा अर्चा करतात ना लोक? नाही, 2 फ्लोर वापरतात ते. 2 फ्लोर वापरतात. वरचा फ्लोर तो रामसिंग कवडेसाठी. तर गणेश कवडेने मधल्या काळात आमच्या भावांमध्ये भांडणं लावली. आमची 16,000ला 2016 मध्ये केस झाली. तेव्हा पण माझ्या डोक्यात काठी वगैरे मारलेली होती. कुणी? आमच्या भाऊकीतला वाद होता. पहिलं सुनील कवडेची जागा तिथं आहे हे मान्य करा. ते आता म्हणतायत ना, जर असेल तर नाही, बाकी इथे बोलतात हा. अच्छा. आणि गणेश कवडे मग खामका उपटून टाकतोय. मग तुमचे ते चुलती का वहिनी? वहिनी. ते कुठे राहतात? त्या भाड्याच्या घरात राहतात. का बरं असं? त्यांना घर नाहीये. हा मजला त्यांना जाणार होता, हे देत नाहीत. फसवले आमच्या वहिनींना. त्यांना भाऊ वारले दरम्यानच्या काळात, त्यांना फसवलेलं आहे. नेमकं त्या दिवशी काय झालं? आता पहा, आमची सेवेकरांवर तक्रार नाही. आमची तक्रार आमच्या इथे झालेला प्रकार आहे. परंतु नाही, पहिली चर्चा तिकडची का इकडची? पहिली सेवेकराची, मंदिरामधली. तिथं काय झालं? तिथे मी जेव्हा गेलो, तिथे मी त्यांना सांगितलं आवाज गेले हे मान्य? हो, मान्य आहे, मी गेलो. परंतु माझ्यावर केस करता करता मुलावर आणि माझ्या बायकोवर केस झालेली. ही तुम्ही गेले होते? मी गेलो होतो. तुमची बायको गेली होती? नाही, मी एकटा गेलो होतो. माझी बायको गेली होती 12 तारखेला. त्यांना हात जोडून विनंती त्या दिवशी प्रकार त्या दिवशी अजिबात नाही. त्या दिवशी कोण गेलं होतं? तेच गोष्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतोय. कुलवडे पाठीमागे आपल्याकडे ओझरचा देव आहे, हो, बाजूला स्वामी समर्थ आहे. आपण चर्चा करू, अतिशय स्वच्छ आणि खरी करू. नक्कीच. हा आवाज ह्याच व्हॉल्यूम मध्ये राहील आणि असंच राहील. तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायचं. मग गणेश कवडेंशी का नाही बोल? गणेश कवडे काय भाई आहे काय? बोलायला काय? भाईचे अध्यक्ष देवा 2 पार्ट वेगळे. तुम्ही जर त्या ट्रस्टवर अध्यक्ष आहात, जर तिथे हे विश्वस्त असतील, ते जर म्हणत असतील अध्यक्षांशी बोला. गणेश कवडेंशी बोला. हा जर भाई जर नसेल तर यांनी मोजणीचे खांब का उपटलेत, हे का मार्किंग का बुजवल्यात, काय पुरावा? हा, काय पुरावा? सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. सगळे खांब होते तिथे गायब केलेले आहेत. आणि हा 1.5 महिन्यापासूनच हा गोंधळ घालतोय. गणेश कवडे तिथले अध्यक्ष आहेत, त्यांना तिथं बोलण्याचा अध्यक्ष काही बोलायचं. काही काय? मग काही ते जे बोललेत, अंगावर कपडे नाही, लाथाबुटांनी मारले, काहीतरी पुरावा दिला पाहिजे ना त्यांनी. प्रश्न नाही. आणि हा झाला जबाबाचा प्रश्न. आता तुम्ही तिथं किती वाजता गेले होते? तुम्ही सिंगल? 10:30च्या आसपास. त्यांना काय सांगितलं? हा वारंवार तुम्हाला सांगतोय, हा आवाज नाही शक्य होणार. तुम्ही पूजेसाठी लावा, इतर प्रोग्रामसाठी नाही चालणार ही गोष्ट. समजा आता तिथं मंदिर आहे, ते कोणाचं असेल, कोणाचं निघेल, हा भाग पुढचा आहे. एक देवाचं नाही, जागा पवित्र काम होतोय. नाही, माझं विनंती अशी होती की समजा त्यांनी आवाज कमी ठेवला तर मार्ग निघू शकतो ना? हो, नक्कीच निघू शकतो. आम्ही वेगळं काय सांगितलंय मी पण.